वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग एव्हरीवन. तर गुड मॉर्निंग. पहिल्यांदा काय नाही, शेवटी काल जत्रा संपली, विसर्जन वगैरे झालं गणपतीचं. आज प्लॅन ठरला आहे आई एकविराला जायचं. आता त्यासाठीच मी पटापट आवरलं. आणि घेत रात्री जॉबवरून आला आहे, बट तो बोलला की तू चल सोबत, यज्ञेश पण येतो आहे. यज्ञेश आमचा एक खास मित्र आहे, तो पण लहानपणापासूनच आहे. बट आता तिघं भेटू आणि पटकन निघायचं आहे. तर आता सगळे भेटलेत एकमेकांना, आता निघायची बारी आली. आता पटापट जायचं आहे. तर आता परत एकदा ठाकरे हॉटेलला नाश्ता केला, जिथं पहिल्यांदा गेला माहीत असेल तुम्हाला, जेव्हा माडला होतो. आता आई एकविराला चाललो आहे तेव्हा पण इथंच केला आहे. मला तर मळमळतं आहे आज, काय माहीत, बट तरी जायचं आता. कधी होत नाही मला असं, बट आज होतं आहे. 3-4 दिवस झोपण्यात आली म्हणून. तर आता पोचलो आहे मंदिराच्या खाली. गाडी एका साईडला लावली आहे. आता आम्ही पूर्ण वर चालत जाणार आहे, कारण की जर ट्रॅफिक खूप होता म्हणून आम्ही गाडी खालीच लावली कोपऱ्यात. आता जातो पटापट वर चालत. 1 तास लागतो असं बोलतात, बट बघू आता. तर मला तर वाटलेलं फक्त पायऱ्या असतात वर जायला, बट 2 रस्ते आहेत. एक पायऱ्याने होतं, नाही तर एक रोडने, जिथून गाड्या जातात. आम्ही रोडने जातोय वर असं, कारण की यज्ञेश आला इथे एकदा, तर तो बोलला की हे परवडेल. दम तर कुठूनही लागणार आहे. आता वर पोचायचं शेवटी पटापट. सुरुवात झाली नाही, दमले सर्वे. आता बसलेत थोड्या वेळ, तर पाणी बिणी पित आहेत. मला तरी अजून काय वाटत नाही, कारण की अजून खूप चढायचं आहे. होईल माझ्याकडून होईल आरामात. आता शेवटी आलोय वर, लाईनमध्ये लागलोय, बट अजून 1-2 तास लागतील दर्शनाला असं वाटतंय. बट बघू आता, जेवढ्या लवकर झालं तेवढ्या लवकर ठीक आहे. लवकरच होऊ दे. दर्शन करायचेच आता, एवढ्या वर आलो तर. आता जवळ 1 तास झालाय लाईनमध्ये उभं राहून. अजून किती टाईम लागतो काय माहीत, बट होतील दर्शन, कारण की आम्ही 1 तासातच खूप लाईन क्रॉस केली आहे. अजून लागेल थोडा वेळ, बट मजा पण येते इथं. लोक टाइमपास करत करत मस्त वेळ निघतोय. आता हे बघ, असं कर, जमेल का? आता सर्व लाईन क्रॉस झालेत. आता मंदिर चढतो. आतमध्ये फोन अलाउड नाही, व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद. तर आता शेवटी दर्शन झालेत. गुलाल बघा कुठं लागलाय, डोक्याला लागायचं होता, अख्खा केसाला लागलाय मला. असं वाटतं केस कलर केली आता. आता झालेत आणि ते मागे आहेत. आता निघतो बडाबड एक्झिट मधून बाहेर. मला हेच बघायचं होतं इथं येऊन. ही लोकेशन मला बेस्ट वाटते फोटोज वगैरे काढायला. पीस पण आहे इथे. मंदिरात तर पाया पडायला काय 2 मिनटं पण भेटत नाहीत. मला ते चेहरा पण नाही दिसला नीट देवींचा, बट तरी झाले दर्शन. आता आलोय बाहेर. आता पायऱ्या उतरून जायचे सर्व. तर आता शेवटी उतरायला घेतलंय. उतरताना काय एवढं वाटत नाही, चढताना वाटतं थोडं. आता पटापट उतरतो, जायचं पण आहे घरी. तर आता निघलो एकविरावरून. आता पटापट बदलापूरला पोचायचं आहे. तर आता एकविरावरून आलो डायरेक्ट अनिकेतच्या घरी. त्याच्या घरी जरा कॉफी पिली, नाश्ता केला. आता सर्व मित्र चाललो आहे महाराजला. आम्ही सध्याचे 4 आहेत. आता सर्व महाराजला भेटू चाय प्यायला. मग तिथून तर घरी आराम करायला, बाकी काय नाही तर बघू थोडे गप्पा वगैरे पण मारू मित्रांसोबत. तर आता महाराजला मित्रांसोबत चाय पितो, रिलॅक्स. तर रात्रच्या सकाळ झाली आहे आणि मी खरं तर काल रात्री महाराजला चाय पिल्यानंतर मित्रांशी थोडी गप्पा मारल्या. मग तिथं श्रवण आणि प्रियांशू पण आलते. मग त्यांच्याशी जरा बोललो वगैरे, शेवपुरी वगैरे खाल्ली आणि मग घरी निघून आलो आणि डायरेक्ट झोपलो. आता एकदम आराम केल्यावर एकदम बरं वाटतंय. शेवटी असं वाटतंय की झोप झाली पूर्ण आता.
आणि सर्वात मेन गोष्ट, आपले 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. असंच प्रेम भेटत राहू द्या, बाकी काय नाही. मला वाटलं पण नव्हतं एवढे लवकर होतील, बट सपोर्ट खूप चांगला भेटतो आहे. बस एवढंच सांगायचं होतं. आणि बाकी बाय बाय एव्हरीवन, भेटूच पुढच्या व्लॉगमध्ये.